विशेष बातमी मनमाड इंदूर रेल्वे मार्ग आणि शेतकरी न्याय हक्क। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत आहात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आजची सर्वात मोठी बातमी उत्तर महाराष्ट्राच्या काळजाला हात घालणारी आहे। बहुप्रतीक्षित मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पावरून आता खानदेशातील राजकारण चांगलंच तापलं आहे। विकास हवा, पण तो शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा नसावा, असा आक्रमक पवित्रा धुळे लोकसभेच्या खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी घेतला आहे। शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आता थेट संसदेत आवाज उठवणार असा सज्जड इशारा देत त्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे। प्रकल्पाचे स्वरूप आणि व्याप्ती मनमाड ते इंदूर या नवीन रेल्वेमार्गाची लांबी सुमारे 309 किलोमीटर प्रस्तावित आहे। या अवाढव्य प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च सुमारे 18,036 कोटी रुपये इतका आहे। हा मार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांतील एकूण 6 जिल्ह्यांमधून जाणार आहे। यात महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळे तर मध्य प्रदेशातील धार, खरगोन, बडवानी आणि इंदूर या जिल्ह्यांचा समावेश आहे। या मार्गावर 30 नवीन रेल्वे स्थानके प्रस्तावित असून मनमाड, मालेगाव, धुळे, शिरपूर आणि इंदूर ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत। असंतोषाचे मूळ आणि राजकीय ठिणगी प्रकल्प मोठा असला तरी सध्या भूसंपादन आणि मोबदल्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे। जमिनींचे दर ठरवताना होणारी तफावत आणि प्रशासनाची संथ कामगिरी यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे। या वादाला खऱ्या अर्थाने तोंड फुटले ते लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक शेखरदादा पगार यांच्या इशाऱ्यानंतर। पगार यांनी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांना स्पष्ट शब्दांत सुनावले होते की जर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बाजू मांडली नाही तर त्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला जाईल। या इशाऱ्यानंतर खासदार डॉक्टर बच्छाव खडबडून जाग्या झाल्या आहेत। ही बातमी थेट काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती देखील समोर येत आहे। याच पार्श्वभूमीवर आता आमदार आणि पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राम भदाणे आणि आमदार अनुप अग्रवाल यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। खासदारांचा केंद्र सरकारला इशारा। खासदार डॉक्टर शोभा बच्छाव यांनी स्पष्ट केले आहे की मनमाड इंदूर रेल्वे प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोलाने लाटण्याचे प्रयत्न मुळीच सहन केले जाणार नाहीत। आगामी संसदीय अधिवेशनात त्या हा मुद्दा लावून धरणार आहेत। त्यांनी प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत। दरपत्रक जाहीर करा। प्रशासनाने कृषिक आणि अकृषिक जमिनींचे नेमके दर काय आहेत याचे दरपत्रक तातडीने जाहीर करावे। 2. पारदर्शकता। प्रकल्पाचे अधिकृत नकाशे आणि अंतिम रूट मॅप सार्वजनिक करून लोकांचा संभ्रम दूर करावा। 3. जनसुनावणी। ही माहिती केवळ कागदावर न ठेवता थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक बाधित जिल्ह्यात जनसुनावणी घेण्यात यावी। 4. लोकप्रतिनिधींचा सहभाग। स्थानिक ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच पुढील प्रक्रिया राबवावी। प्रकल्पग्रस्तांसाठी विशेष पुनर्वसन धोरण। केवळ जमिनीचा मोबदला देऊन प्रश्न सुटणार नाही असे सांगत डॉक्टर बच्छाव यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी एका विशेष सहाय्य धोरणाची मागणी केली आहे। यामध्ये बाधित कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सवलती, सरकारी आणि खासगी नोकऱ्यांमध्ये तरुणांना प्राधान्य आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्याचा समावेश आहे। कुटुंबाच्या शाश्वत उदरनिर्वाहासाठी ठोस धोरण आखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे। समारोप। शेतकरी किंवा जमीन मालक हे रेल्वे प्रकल्पाच्या विरोधात नाहीत, उलट या प्रकल्पाची गती वाढावी हीच सर्वांची इच्छा आहे। मात्र ही प्रक्रिया न्याय्य आणि पारदर्शक असावी असे ठणकावून सांगत डॉक्टर बच्छाव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आता खासदारांच्या या आक्रमक पवित्र्यानंतर केंद्र सरकार काय पावले उचलते आणि खानदेशच्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एका शेतकऱ्याच्या लेकीने पुकारलेला हा लढा आता कुठले वळण घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। नमस्कार, मी संभाजी पगार आणि तुम्ही पाहत होतात लोकशाही माझा SP न्यूज इंडिया। आवाज जनतेचा, हक्क लोकशाहीचा।